मंडळी, आपल्या हिंदू परंपरांमध्ये विवाहापूर्वी मुला मुलींची पत्रिका जुळवण्याची प्रथा आहे। पत्रिका मिलनावरून कळते की वधू वरांचे वैवाहिक जीवन कसे असेल। यातून नाडी दोष, भुकट दोष, गण, मैत्री स्वभाव इत्यादी पत्रिका पाहताना नाडी किंवा भुकट दोष आढळल्यास विवाहानंतर समस्या निर्माण होतात। यामध्ये नाडी दोष असल्यास लग्न न करण्याचा सल्ला दिला जातो। ज्योतिषांच्या मते नाडी दोष असल्यास वैवाहिक जीवन खूप कठीण होते, घटस्फोटही अनेक प्रसंगी होतात। यासाठी नाडी दोष असल्यास लग्न करू नये। असे असूनही जर वधू वरांना एकमेकांशी लग्न करायचे असेल तर ते ज्योतिषी सल्ला घेऊन लग्न करू शकतात। तर चला नाडी दोषाबद्दल सर्व काही जाणून घेऊया। ज्योतिषांच्या मते वधू आणि वर दोघांची नाडी एकच असेल तर हा दोष लागतो। ज्योतिषशास्त्रानुसार नाडीचे अनुक्रमे आदी नाडी, मध्य नाडी आणि अंत्य नाडी असे 3 प्रकार आहेत। जर वधू आणि वर दोघांची नाडी समान असेल तर उपाय अनिवार्य आहे। जर वधू आणि वर यांनी उपाय न करता लग्न केले तर मुलीला म्हणजे वधूला गर्भधारणेत समस्या येऊ शकतात। त्याच वेळी असामान्य मूल देखील जन्माला येऊ शकते। नाडीत बिघाड झाला की अचानक त्रास होत राहतो। त्याच वेळी वधू आणि वर यांच्यातील संबंध अत्यंत कटू राहतात। या परिस्थितीत नातं तोडण्याची देखील शक्यता उद्भवते। मध्य नाडी दोष असल्यास वधू वरांपैकी एकाचा किंवा दोघांचा मृत्यू होण्याची शक्यता असते। नाडी दोष दूर करण्यासाठी वधू आणि वर दोघांनी महामृत्युंजय मंत्रांचा जप करावा। यासोबतच नाडी दोष रोखणे अनिवार्य आहे। याशिवाय नाडी दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी गाय, सोन्याचे धान्य, अन्न, वस्त्र यांचे दान करावे। अनेक ज्योतिषी नाडी दोष दूर करण्यासाठी वजनाच्या समान अन्नदान करण्याची शिफारस करतात। नाडी दोष असलेल्या स्त्रिया आणि पुरुषांनाही शास्त्रात भगवान विष्णूच्या मूर्तीशी विवाह करण्याचे सांगितले आहे। या उपासना पद्धतीमुळे दोषाचा प्रभाव कमी करता येतो। विद्वान ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतर हे करणे योग्य ठरेल। सोन्याचे दान केल्याने नाडीचे दोषही दूर होतात। अन्नदान केल्याने नाडी दोषांचा प्रभावही कमी होतो। सोन्याने बनवलेल्या नागाच्या आकाराचे दान केल्यानेही या दोषाचा प्रभाव कमी होतो। मंडळी, आयुर्वेदामध्ये मानवाच्या प्रकृतीच्या बाबतीत वात प्रकृती, पित्त प्रकृती व कफ प्रकृती सांगितल्या जातात। त्याचप्रमाणे पूर्वाचार्यांनी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून प्रकृती वर्णन करताना नाडीचे वर्णन केलेले आहे। नाडी या शब्दाचा अर्थ जोम, उत्साह, शक्ती, संक्रमण असा आहे। शरीर रचना, अनुवंशिकता, त्याचप्रमाणे सध्या होणारे जन्मतः विकार यावर हा उत्साह अवलंबून असतो। ही संकल्पना ज्योतिषशास्त्राने आद्य नाडी, मध्य नाडी आणि अंत्य नाडी संक्रमण या शब्दात वर्णन केलेली आहे। ही म्हणजे मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती असते। ज्या नक्षत्रावर मूल जन्माला येते त्या नक्षत्राची जी नाडी असते ती त्या मुलाची प्रकृती असते। त्या नक्षत्राच्या कितव्या चरणात ते मूल जन्माला आले आहे हे पाहणेही महत्त्वाचे असते। पत्रिकेत 3 प्रकारच्या नाड्या संक्रमण असतात। आद्य, मध्य, अंत 27 नक्षत्रांपैकी प्रत्येक नाडीची 9 नक्षत्रे असतात। आद्य नाडी ही वात प्रकृती दाखवते, मध्य नाडी ही पित्त प्रकृती दाखवते, तर अंत्य नाडी ही कफ प्रकृती दाखवते। वधूवरांच्या पत्रिकेत जेव्हा त्यांची एक नाडी असते तेव्हा त्यांची समान संक्रमण दोषाने बनवलेली प्रकृती तयार होते। समान प्रकृती असणाऱ्या नवरा बायकोपासून निरोगी दीर्घायू संतती निर्माण होत नाही। विवाहाचा हेतू प्रजनन किंवा सृष्टीची उत्पत्ती असा आहे। प्रकृतीची साम्य अवस्था म्हणजे सृष्टीचा अभाव होय। त्यामुळे पती पत्नी एकाच नाडीचे संक्रमण एकाच तत्वाचे असताना सृष्टीची निर्मिती होणार नाही। याच कारणामुळे एक नाडी दोष असताना विवाह करू नये असा उल्लेख शास्त्रात केलेला असावा। याशिवाय आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार केल्यास एकच नाडी असणाऱ्यांना विशिष्ट ऋतू त्रासदायक होतो। जर वधूवरांची एकच नाडी असेल तर प्रकृती सारखी असल्याने बदलत्या हवामानानुसार होणारे विकार वधूवरांना एकाच वेळी संक्रमण झाल्यामुळे एकमेकांना सेवा शुश्रूषा करता यावी यासाठी, तसेच दीर्घामधील विकार संक्रमण यासारख्या पद्धतीने असल्याने पुढच्या पिढीत ते विकार चालू राहण्याची शक्यता असते। यासाठीही एक नाडी दोष असता विवाह करू नये। संतती दोषाव्यतिरिक्त एक नाडी दोष असता विवाह केल्यास पती पत्नी एकमेकांना दुःखदायक बनवतात। त्यामुळे पुढे वैवाहिक सौख्यात दोष, घटस्फोट, वैधव्य योग इत्यादी वैवाहिक समस्या निर्माण होऊन विवाहाचा अंत संभवतो। त्यामुळे एक नाडी दोष असता शक्यतो विवाह करू नये
हाही एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा। मंडळी, हे सांगितलेले नियम बरोबर असले तरी एक नाडी दोष असताना त्यांची नक्षत्रे चरणे कोणती आहेत हेही पाहणे गुणमिलन करताना महत्त्वाचे आहे। पंचांगात अभिनव विवाह मेलन कोष्टकात नाडी पाद वेद हे कोष्टक दिले आहे। त्यात उभ्या व आडव्या रांगेमध्ये वधूवरांची नक्षत्रे चरण दिली आहेत, ती बघावीत। जर वधूवरांची नक्षत्रे चरणे एकाच आडव्या ओळीत आली तर एक नाडी दोष पूर्ण आहे असे समजावे व विवाह करू नये। परंतु जर नक्षत्रे चरणे वेगवेगळ्या संक्रमण आडव्या ओळीत आली तर एक नाडी दोष धरू नये व गुणमिलनात जे गुण असतील त्यात 8 गुण मिळवावेत व विवाह करण्यास मान्यता द्यावी। वरील विवेचनातून एक नाडी संक्रमण दोषाचा परिहार कसा होतो हे समजले असले तरी वधूवरांच्या पत्रिका संतती योगाच्या दृष्टीतून तपासाव्यात। यासाठी पंचम व चतुर्थ स्थान, त्यातील ग्रह, पंचमेश व संततिकारक गुरु या सर्वांचा विचार करावा। हल्ली एक नाडी दोष संक्रमण असताना रक्तगट पाहणे हे एक नवीन खूळ निर्माण झाले आहे आणि बरेच ज्योतिषी सुद्धा नाडी संक्रमण दोषासाठी म्हणून एक रक्तगट नसावा असा पर्याय सांगू लागले आहेत। वास्तविक नाडी संक्रमण आणि रक्तगट यांचा काहीही संबंध नाही। एक नाडी दोष असता होणाऱ्या संततीत दिसणारे दोष एक रक्तगट दोघांचा असता होणाऱ्या संततीत दिसत नाही। थोडक्यात सर्व विवेचनातून असे लक्षात येते की एक नाडी दोष संक्रमण असता एक तर संतती होत नाही किंवा संतती झाल्यास त्या संततीस आनुवंशिक रोग लक्षणे मात्र हमखास दिसतात। म्हणून नाडीच महत्त्व आहे। नाडी दोषाच्या अपवादामध्ये आपण बघितल्याप्रमाणे एक नाडी असेल मात्र जन्म नक्षत्र भिन्न असल्यास होणाऱ्या दुष्परिणामाची तीव्रता कमी होते। त्यामुळे इतर गोष्टी पत्रिकेत जुळत असल्यास विवाह जुळविण्यास काहीही हरकत नसते। आपली पुढील पिढी आरोग्य संपन्न बुद्धीनेही सदृढ होण्यासाठी नाडी दोष असल्यास विवाह टाळण्याचा सल्ला देण्यात येतो। वर वधू एकाच राशीचे आहेत मात्र त्यांची जन्म नक्षत्रे वेगवेगळे आहेत, अशा परिस्थितीत नाडी दोष नसतो। वर वधूचे जन्म नक्षत्र एकच आहे मात्र राशी वेगवेगळ्या आहेत, अशा परिस्थितीत नाडी दोष नसतो। जर दोघांची नाडी एक येत असेल परंतु दोघांची चंद्र नक्षत्र वेगळी असतील तर एक नाडी संक्रमण दोष समजू नये। जर 28 गुण जुळत असतील आणि एक नाडी दोष संक्रमण येत असेल तरीही एक नाडी दोष समजू नये। जर पत्रिकेची गुणमिलन करीत असताना नाडीला जर 0 गुण मिळाले तर नाडी दोष मानण्यात येतो।